मुंबई महापालिकेच्या विकास निधीच्या वाटपामध्ये सत्ताधारी भाजपनं काँग्रेस आणि शिवसेना युबीटीच्या नगरसेवकांवर अन्याय केल्याचा आरोप आहे। मात्र आता भाजपच्याच काही नगरसेवकांना कमी निधी मिळालेला आहे। त्याचं कारण मुंबई मनपा निधी वाटपामध्ये अमित साटम फॅक्टरची चर्चा रंगली। निधी वाटपाच्या असमतोलावरून भाजपमध्ये नाराजी आहे अशी सध्या चर्चा सुरू आहे। मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमित साटम यांच्या अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील 6 नगरसेवकांना मिळून तब्बल 39 कोटींचा निधी देण्यात आलेला आहे। तर बीएमसी निधी वाटपामध्ये अमित साटम फॅक्टरची त्यामुळे आता चर्चा सुरू झाली। निधी वाटपाच्या असमतोलावरून भाजपमध्येच नाराजी आहे का अंतर्गत या संदर्भात आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। तर निधी वाटपात भाजप नगरसेवकांमध्ये सुद्धा भेदभाव झालेला आहे। विरोधातल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेवकांना निधी कमी मिळालेला आहेच आणि त्या संदर्भात प्रूफ सुद्धा मिळालेत। मात्र आता साटमांच्या मतदारसंघात नगरसेवकांवर निधीची खैरात झाली आहे का आणि अंतर्गत त्यामुळे भाजप नगरसेवकांमध्ये एक प्रकारे कोणाला कमी निधी कोणाला जास्त निधी अशा प्रकारे असमतोलपणा दिसून येतो आहे। साटम यांचे नातेवाईक रोहन राठोड यांना 9 कोटींचा निधी मिळालेला आहे। आपण पाहूया कशा पद्धतीने निधीचं हे वाटप आहे। वॉर्ड क्रमांक 65 विठ्ठल बंदेरी दीपक कोतेकर यांना 6 कोटी वॉर्ड क्रमांक 67 साठी मिळाले। वॉर्ड 68 रोहन राठोड यांना 9 कोटींचा निधी मिळाला। तर वॉर्ड 69 सुधा सिंग 6 कोटींचा निधी मिळाला। वॉर्ड 70 मध्ये अनिश मकवानी 6 कोटींचा निधी आहे। तर विठ्ठल बंदेरी यांना 6 कोटीचा निधी मिळाला। वॉर्ड क्रमांक 65 अशा प्रकारे साटमांच्या मतदारसंघामध्ये जे नगरसेवक येतात त्या सर्व नगरसेवकांना कोट्यवधींचा निधी मिळाल्याचं समोर आलं आहे।